नमस्कार, मी प्रगती आणि आज मी निघाले आहे भांडारदरा कॅम्पिंग ट्रिपसाठी. ॲक्च्युली सध्या भांडारदरामध्ये फायरफ्लाईज फेस्टिवल म्हणजेच काजवा महोत्सव चालू आहे आणि त्याचाच अनुभव घेण्यासाठी मी आज निघाले आहे. सकाळी बोरिवलीहून मी बाय रोड निघाले आणि संध्याकाळी भांडारदराला पोहोचले. तर संध्याकाळी 5:30-6च्या दरम्यान मी माझ्या कॅम्पसाईटवर पोहोचले. ही आहे आमची कॅम्पसाईट. पोहोचल्यानंतर आम्हाला इथे आमचे टेंट अलॉट केले आणि थोडा वेळ टेंटमध्ये बसून मी फ्रेश झाले. त्यानंतर मी निघाले लेकजवळ फेरफटका मारायला. आमचे हे टेंट्स लेकपासून जवळच होते. ज्या लेकवर आता आम्ही चाललो आहे तो आहे आर्थूर लेक. या आर्थूर लेकपासून टेंट जवळ होते. तर आता मी इथे लेकजवळ पोहोचलेले आहे. मी ज्या सीझनमध्ये गेले तेव्हा पाऊस नुकताच पडला होता, त्यामुळे इथे फार हिरवळ नाही आहे. पण एकदा पाऊस पडला की इथे छान हिरवळ होते. या लेकमध्ये तुम्ही बोटिंगही करू शकता. संध्याकाळी सनसेटच्या वेळेला किंवा मग सकाळी सनराईजच्या वेळेला बोटिंग करू शकतो. मी सनराईजच्या वेळेला उद्या बोटिंग करणार आहे. लेकपाशी थोडा वेळ फेरफटका मारल्यानंतर मी पुन्हा माझ्या कॅम्पसाईटवर आले आणि गरमागरम मॅगी खाल्ली आणि आत्ता झालेली आहे रात्र. आणि हे आहेत फायरफ्लाईज, जे बघण्यासाठी स्पेशली मी इथे आलेले आहे. ॲक्च्युली हे जे फायरफ्लाईज मी मोबाईलच्या कॅमेरामधून टिपलेले आहेत ते तितके सुंदर नाही दिसत आहेत, पण उघड्या डोळ्यांनी तुम्हाला ते पाहायला खरंच खूप सुंदर वाटतात. फायरफ्लाईज पाहून झाल्यानंतर मी पुन्हा माझ्या टेंटमध्ये आलेले आहे. रात्री इथे एक छोटंसं स्टार गेझिंगचं सेशन होतं. त्यानंतर रात्रीचं जेवण करून आम्ही टेंटमध्येच झोपलो. आणि आता हे दृश्य आहे सकाळचं. आता सकाळी 6 वाजलेले आहेत आणि इथे खूप छान वाटत होतं. खूप पीसफुल आणि खूप रिलॅक्सिंग वाटत होतं. आणि आत्ता मी पुन्हा एकदा लेकजवळ चाललेले आहे. तर आता सकाळी सनराईजच्या वेळेला मी बोटिंग करणार आहे. आर्थूर लेकमधला बोटिंगचा हा एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता. आजूबाजूची सीनरी खूप छान होती आणि खरंच खूप पीसफुल वाटत होतं. तर बोटिंग करून झाल्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या कॅम्पसाईटवर आलो आणि मुंबईला पुन्हा परत जायला निघालो. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून असे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.